श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत राजकोट बॉईज राजकोट मित्रमंडळाचं भव्य आयोजित महिला सहभागातील नारळ लढवणे स्पर्धेत अक्षता आचरेकर विजेत्या ठरल्या, तर संजना मेस्त्री द्वितीय, धनश्री लाड तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्यात. राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवा सेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकोट किल्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात झालं. त्या स्पर्धेला महिला व पुरुष स्पर्धकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्यांसाठी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे यांच्या सौजन्याने आकर्षक बक्षिसं पुरस्कृत करण्यात आली. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सोन्याची नथ, मिक्सर व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन व पैठणी अशी बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. जसे की आपले स्पॉट बॉय असतील, लाईटमॅन असतील, ज्यांनी साऊंड सिस्टम केलंय किंवा जे सूत्रसंचालन करतायत, त्यांचे खास करून आभार का, तर गेली 25 वर्ष माझे वडील हे रत्नागिरीचे सगळे सूत्र पडद्यापाठून सांभाळायचे आणि आम्हाला सगळ्यात पहिलं जे सांगावं लागलं की भैया म्हणजेच किरण सामंत. त्याच्यामुळे पडद्यापाठच्या हिरोना आपण नेहमी दुर्लक्षित करतो. त्याच्यामुळे त्यांचे पहिले करून मी आभार मानते की त्यांनी एवढा मला इथे मानसन्मान दिला आणि इतक्या उत्कृष्ट कार्यक्रमाला मला इथे बोलवलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा इथे आयोजित केली गेलेली आहे आणि त्यांच्यावर प्रेम दाखवण्यासाठी एवढ्या संख्येने ज्या आमच्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत, तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या होऊ द्या. आणि खरं सांगायचं तर आता 2-3 वेळा माझा उल्लेख झाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. त्याच्यामुळे ही अशी पारंपरिक स्पर्धा जी आहे ह्या तर होतच राहतील, क्रीडासुद्धा होत राहतील, पण जी ह्याच्या पुढे आपल्याला जपायची आहे ती आपली संस्कृती आहे. कारण जर तुम्ही आज पाहाल तर आपल्या कोकणामध्ये आपली जाकडी असेल किंवा आपल्या हे नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून नारळ वाढवण्याची स्पर्धा असेल, ह्या कुठेतरी आता पाठी राहत चालल्यात आणि आपण जे जेनझी आहोत हे जास्त करून सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षित होतो. तर जास्त करून आयोजकांचे पुन्हा एकदा सहर्ष आभार मानते की ही परंपरा पुढे नेण्यासाठी, पुढच्या पिढीला ह्याची ओढ निर्माण करण्यासाठी तुम्ही हे जे कार्यक्रम घेताय. कारण आज सोशल मीडियाच्या युगात आमच्यासारखी मुलं रात्री फक्त PUBG खेळतात आणि मनापासून सांगतेस, रात्र झाली की माझे सगळे मित्रमैत्रीण मला फोन लावतात, चल PUBGवर ऑनलाईन आहे, PUBGवर ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही हे जे कार्यक्रम करताय त्यासाठी मी तुमचे मनस्वत पुन्हा एकदा आभार मानते. नगरसेवक सहदेव बापर्डेकर साहेब आणि सोनू खांदारे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून ही जी स्पर्धा इथे आयोजन केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे दत्ता सामंत साहेब इथे उपस्थित आहेत, आंग्रे साहेब उपस्थित आहेत, सगळे आजी माजी नगरसेवक, सभापती इथे मॅडम उपस्थित आहेत. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. 3 वर्षापासून त्यांच्या सामंत साहेबांच्या संपर्कात आलो. म्हणजे गरिबीतून श्रीमंतकडे जरी समजा सामंत साहेब किंवा सामंत साहेबांची फॅमिली गेली असली तरी सिंधुदुर्गातलं कोणीही त्यांच्या घरात जरी गेलं तरी समजा आमचे अण्णांची मिसेस म्हणजे आई जरी समजा असली तरी सिंधुदुर्गातलं कोणी गेलं तर पहिल्यांदा तू काय जेवण आलास, नाश्ता केलास काय पहिले विचारून ते आपुलकून आपल्या घरातलं जे काय असेल ते वाढतात. आणि सामंत साहेब म्हणजे उदय सामंत साहेबांकडे उद्योगपती किती मोठे जरी समजा लाईनमध्ये उभे असले आणि सिंधुदुर्गातून जरी कोणी काय सामान्य कार्यकर्ता गेला तरी पहिला आधी त्याची विचारपूस का तू कशासाठी आलास, काय आलं, तुझं काय काम आहे. आणि भैया सामंत साहेबांबद्दल बोलायचं तर मगाशी दत्ता सामंत साहेबांनी सांगितलं की प्रत्येकजण आपापल्या व्यापात जरी असला आणि सामंत आपल्या किरण सामंत साहेबांना कधी जरी रात्री फोन केला किंवा दिवसा फोन केला ते फोन जरी उचलला नाही तरी ते परत फोन करतील आणि जे तुमचं काम असेल
ते लगेच तुमच्या पीएचा फोन येईल आणि त्याचा पाठपुरावा करून 100% तुमचं काम होईल. हे सामंत साहेबांची ख्याती आहे. आणि अपूर्वताईबद्दल बोलायचं तर अपूर्वताई ह्यावेळी आमदार होणार होती, पण ते आमचे भैया सामंत त्यावेळी खासदार झाले नाही, त्याच्यामुळे ती भैया सामंत त्यावेळी आमदारकीला उभे राहिले. नाहीतर अपूर्वताईने पूर्णपणे राजापूर मतदारसंघ, लांजा मतदारसंघ पूर्णपणे बांधलेला होता आणि ही त्यावेळीची आमची आमदारकीची उमेदवारी होती. पण भविष्यात अपूर्वताई आमदार होतील ह्या आपण मालवण शहरातून त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि दत्ता सामंत साहेबांबद्दल बोलायचं तर मग आम्ही ज्यावेळी शिवसेनेत होतो त्यावेळी त्यांना सांगायचो की तुम्ही शिवसेनेत या. उदय सामंत, मी, भैया सामंत त्यांच्याकडे घरी पण गेलेलो, पण ते म्हणाले मी राणे साहेबांना सोडणार नाही, राणे साहेब हाच माझा पक्ष आहे. म्हणजे सामंतांची एवढी प्रत्येकावर निष्ठा असते, एवढंच सामंत फॅमिलीबद्दल मी बोलतो. आणि सदर बापाडेकर आणि सोनू खांदारे सर्व मित्रमंडळांना मी शुभेच्छा देतो. पारंपरिक जे आपले जे काय गोष्टी आहेत, आज दशावतार असो, सण आहे, उत्सव आहेत, यासाठी सन्मानाने या ठिकाणचे आमदार आमचे निलेशजी सातत्याने या ठिकाणी आवाज उठवत आहेत की आज कलाकारांसाठी त्यांनी सुद्धा विधिमंडळामध्ये मानधनामध्ये डबल वाढ करून घेतली. आणि नारळ पौर्णिमा असो की आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आपले जे कोकणातले, आपल्या जिल्ह्यातले जे पारंपरिक उत्सव, त्या उत्सवांना प्राधान्य देऊन ची व्याप्ती वाढवण्याचं काम सन्माननीय आमदार किंवा आमचा पक्षसुद्धा करतो आहे. आणि त्याचाच भाग म्हणून सहदेव बापार्डेकर आणि सोनू खंदारे यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. मी महिलांना या ठिकाणी आवर्जून सांगेन की आज आपण इथे नारळ लढवणार आहोत, परंतु आजचे ज्या उद्घाटक जे आहेत पूर्वा सामंत यांनी अतिशय लहान वयामध्ये राजकारणामध्ये तर सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे भैया सामंतांना उमेदवारी मिळाली त्याच्यापूर्वी 2-3 वर्षे त्यांनी सुरुवात केली असेल मतदारसंघामध्ये. परंतु अतिशय मेहनतीने तिने शिवसेनेचं काम केलं आणि त्याचे वडील सन्माननीय भैया सामंत यांना जे निवडून आले, 100% मी सांगतो की उदयजी आमचे उद्योग मंत्री असले तरी पडद्यामागचे रत्नागिरीतल्या सर्वच कार्यकर्त्यांना सांभाळणारे हे सन्माननीय भैया सामंतच होते असं मला म्हणजे खूप मी पूर्वीपासून ओळखतो आहे. आणि भैया सामंतांचा एक गुण आहे, कुठलाही त्यांना फोन केल्यानंतर ते आमचे आमदार पण म्हणतात पूर्वताई की निलेशजी पण सातत्याने म्हणतायत की कुठल्याही खात्याच्या मंत्र्याकडे किंवा कुठल्याही अधिकाऱ्याकडे राज्यामध्ये मंत्रालयामध्ये जर काम चुटकी तशी जर करून घेतलं पाहिजे तर भैया सामंत, म्हणजे ती त्यांची हातखडी आहे. म्हणजे ते कुठचंही काम सांगा त्यांना, एखाद्या मंत्र्याला जमणार नाही पण ते भैया सामंत सहजपणे ते त्या ठिकाणी सोडवतात. मी सुद्धा एखादा फोन पुढचं अडचणीचं काम असेल तर भैया सामंतांना मी फोन करतो, ते 2 मिनिटात त्याची पूर्तता करत परत दुसरा मग फोन येतो की ते काम झालेलं आहे. म्हणजे अतिशय काम करण्याचं त्यांची जी एक आतोडी आहे ती वाखाणण्याजोग आहे. आणि त्यांचीच मुलगी पूर्वाई आहे, त्यामुळे ती सुद्धा अतिशय चांगलं काम करते. आणि आज आमची नगरसेविका पूनम चव्हाण यांनी सांगितलं, मी पण नगरपासून बघत होतो की राजापूर मतदारसंघातून किंवा रत्नागिरीतून जे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्कारासाठी नाव पुकारलेलं असताना ही सगळी मंडळी व्यासपीठावर आल्यानंतर अपूर्व स्वतः त्या ठिकाणी उभं राहून त्यांच्याबरोबर तो सत्कार स्वीकारताना उभे राहत होते. म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधारी माणसाला रिस्पेक्ट आणि आदर कसा असावा हा सुद्धा आजच्या सर्वच तरुणांनी, महिलांनी, आपण सर्वांनीच हे घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे.